वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी जप्त होणार आणि वाल्मिक कराड यांना मोकोको अंतर्गत कुठलाही दिलासा मिळणार नाही, असं वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज विशेष मोकोको न्यायालय बीड या ठिकाणी केलं आहे। मित्रांनो, वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी आणि त्यांच्याबरोबर असलेले जे काही त्यांचे सहकारी साथीदार होते त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार आहे। ती कधी होणार आहे आणि प्रॉपर्टी जप्तीचा अर्ज कोणी केला, तसेच वाल्मिक कराड यांना मोकोको अंतर्गत मुक्तता करू नये हा अर्ज कोणी केला, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून ते नाव म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर ज्यांनी हत्या केली ते विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे हे आणि आणखी 2-4 जे काही त्यांचे साथीदार आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचे आदेश किंवा जप्त करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मार्फत न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता। या अर्जाची आज सुनावणी होती आणि या सुनावणीमध्ये आरोपीचे वकील आणि जे काही मयताचे वकील आहेत यांच्यामध्ये बहस झाली आणि याच्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्याला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे लाभले यांची आज कोर्टामध्ये बहस झाली आणि त्या बहशीमध्ये उज्ज्वल निकम यांनी असं बहस केली, आर्ग्युमेंट केली की त्यांनी असं पटवून सांगितलं की जे आरोपी आहेत त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती अशाच वेगवेगळ्या मार्गाने गुंडशाहीवर कमवलेली आहे, म्हणून आरोपीची जी काही प्रॉपर्टी असेल ती पूर्ण जप्त करण्यात यावी। तसेच दुसरा विषय असा आहे की जो आरोपीने मोकोको कोर्टात जो अर्ज केला आहे की मी दोषमुक्त करण्यात यावा, त्या दोषमुक्त करण्यात तो लायक नाही, कारण वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे आणि अशा आरोपीला दोषमुक्त करू नये। कारण वाल्मिक कराड यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता की मोकोको कायद्याअंतर्गत माझी निर्दोष मुक्तता करावी, नाव वगळण्यात यावं आणि या हत्याकांडातून पण माझं नाव दोषमुक्त करण्यात यावा असा अर्ज केला होता। परंतु सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांनी कोर्टाला पटवून सांगितलं किंवा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केली की हा जो वाल्मिक कराड आहे तो खूप शातीर दिमागाचा आहे, पडद्यामागून काम करत होता, पण लोकांना सांगत होता, वेगवेगळ्या हत्या 307, 302, चोऱ्या, दरोडे, जमीन बळकवणे असे वेगवेगळ्या केसेस वाल्मिक कराडवर यांच्या आहेत आणि वाल्मिक कराड हा विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि कृष्ण आंधळे आणि आणखी 4-5 लोकांच्याकडून हे काम करून घेत असे, म्हणून वाल्मिक कराड यांना दोषमुक्त करण्यात येऊ नये। तसेच जे वाल्मिक कराडची आणि त्यांच्या साथीदाराची जी प्रॉपर्टी आहे ती पण न्यायालयाने जप्त करण्यात यावी, कारण ही प्रॉपर्टी कमवलेली याच गौण मार्गातून कमवलेली आहे, म्हणून यांची प्रॉपर्टी पूर्ण जप्त करण्यात यावी आर्ग्युमेंट केली। आणि दुसरा विषय असा की जे काही वाल्मिक कराड यांचे वकील आहेत त्यांनी पण आर्ग्युमेंट केली की वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि कृष्ण आंधळे यांनी जी प्रॉपर्टी कमवलेली आहे ती ह्या मारामाऱ्या, खून,
दरोडे, बलात्कार याच्यातून कमवली नसून त्यांनी व्यवसायातून कमवलेली आहे, म्हणून यांची प्रॉपर्टी जप्त करू नये किंवा असं कोर्टाला करता येणार नाही असं ठणकावून आरोपीच्या वकिलाने सांगितलं आहे. कारण मित्रांनो, आता यांना जर प्रॉपर्टी वाचवायची असेल तर त्यांनी तसे पुरावे द्यावे लागतील की ही प्रॉपर्टी कशातून कमवली आणि वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे ती किती होती याचं पूर्ण हिशोब आणि ऑडिट हे कोर्टाला सादर करावं लागेल. तरच यांचं जे काही प्रॉपर्टी आहेत, घर असन, शेत असन, सोनं असन, फ्लॅट असतील किंवा वेगवेगळ्या यांची काही प्रॉपर्टीचे जे काही वर्णन करता येईल ते वर्णन असेल ते पूर्ण कोर्टासमोर सादर करावं लागेल. तरच आरोपीची प्रॉपर्टी जप्त होणार नाही. कारण जी काही बापदादा म्हणजे जी काय वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी असती त्याला कोर्टाला काही करता येणार नाही. परंतु जर यांच्या कामापेक्षा जास्त आणि वयापेक्षा जास्त जर प्रॉपर्टी असेल तर नक्कीच कोर्ट ती प्रॉपर्टी जप्त करू शकतं. आणि म्हणूनच कोर्टाने 22 जुलै ही तारीख ठेवली आहे आणि त्या दिवशी न्यायालय निकाल देणार आहे असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे आणि आरोपीच्या वकिलांनी पण सांगितलं आहे. मित्रांनो, हा जो खून झालेला आहे हा खून वाल्मिक कराड यांनीच केला आहे आणि वाल्मिक कराड हा खंडण्या गोळा करायचा आणि तो या पोरांना सांगायचा. मग त्यातमध्ये विष्णू चाटे असन, सुदर्शन घुले असन किंवा कृष्ण आंधळे असेल किंवा आणखी 4-5 जे लोक आहेत यांच्याकडून हे काम करून घ्यायचा आणि खंडणीच्या जोरावर ही प्रॉपर्टी कमवली आहे असं उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला पटवून दिलं आहे. कारण वाल्मिक कराड हा काय होता, त्याचे वडील काय करायचे, जे काही बाकीचे जे बॅकग्राऊंड आहे ते सर्व जगाला माहीत आहे. आणि म्हणूनच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर त्याची प्रॉपर्टी न्यायालयाने जप्त करावी असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी केला आहे. मित्रांनो, अशा खुनी लोकांचे किंवा ज्यांनी एका सरपंचाचा खून केला अशा लोकांची प्रॉपर्टी जप्त केली पाहिजे. आणि मित्रांनो, संतोष देशमुख सारख्या तरुण तडफदार सरपंचाचा खून होतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे, लोकांची मागणी आहे. मित्रांनो, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.